शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जेऊर शिवारातील सोलर केबलची चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील 4 आरोपींना जेरबंद केले। त्यांच्याकडून 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 9,51,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। संतोष अशोक जाधव, करण वैशव भोसले, मनोज सुनील लिंगभोरे, परमेश्वर वैश भोसले असे आरोपींचे नावे आहेत। भारत पेट्रोलियम कंपनी बरोबर करण्यात आलेला डिझेल पुरवठ्याचा करार संपल्यामुळे तारकपूर व अकोले ST टेम्पोच्या अडचणी वाढल्या आहेत। या दोन्ही टेम्पोतील बसला डिझेल भरण्यासाठी इतर तालुक्यातील डेपोच्या पेट्रोल पंपावर रांगा लावाव्या लागत आहे। त्यामुळे बस फेरीचे नियोजन कोलमडले आहे। परिणामी तारकपूर आग्राने ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद केल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थी ग्रामीण जनतेचे हाल सुरू आहे। भिंगारजवळील आलमगीर परिसरातील ब्रह्मनगर येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। ही घटना 1 एप्रिल रोजी घडली। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अशोक बनसी गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे। नागरदावळ येथे दुकानात घुसून दुकानदाराला लाकडी दांडक्याने व फायटरने मारहाण केल्याची घटना मंगळवार रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली। रोहिदास लक्ष्मण हराळे असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव देवीदास हजारे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। व्यवसायासाठी माहेरून 2 लाख रुपये घेऊन या अशी मागणी करत सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला आहे। गेल्या 2 वर्षापासून राजस्थानमध्ये विवाहितेचा छळ सुरू होता। वैष्णवी मुस्कान सोमानी असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव आहे। त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। या प्रकरणी मुस्कान अजय सोमानी, रंजना अजय सोमानी, अजय रूपलाल सोमानी, इशिका अजय सोमानी यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।